शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे गांडूळ खत, शेणखत, कोंबडी खत असं जर काहीच नसेल तरी सुद्धा पिकाला टाकलेलं खत जर 100% उपलब्ध लागू करायचं असेल तर आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. त्यासाठी तुम्ही पूर्ण माहिती शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. राम राम शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे कृषी मित्र आनंद या युट्यूब चॅनलवर. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आता आपण सध्या रासायनिक खतांचा इतका वापर जास्त आहे शेतीमध्ये की जे आपण टाकलेले खत आहेत ते पूर्णपणे पिकाला उपलब्ध होतच नाहीत. त्याच्यामुळं आणि दुसरा मुद्दा हा की जे आपलं सध्या शेणखत आहे, गांडूळ खत आहे किंवा कोंबडी खत आहे, ही खतं सुद्धा जनावर कमी झाल्यामुळे राहिली नाहीत. त्याच्यामुळे आता हे आपल्याला जे टाकतो खतं ते उपलब्ध कसे करायचे हा शेतकऱ्यासमोर मोठा प्रश्न आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे पोटॅशियम ह्युमेट आहे, जे की ह्युमिक ऍसिडचं काम करतं मातीमध्ये सोडल्यानंतर, आपण ते त्याच्यात काय कंटेंट आहे, त्याला घरी आपल्याला भेटल्याच्या नंतर पोटॅशियम ह्युमेट ते कशा पद्धतीनं पिकाला आपण दिलं पाहिजे, ह्युमिक ऍसिड आणि पोटॅशियम ह्युमेटमध्ये काय फरक आहे आणि पोटॅशियम ह्युमेटचे पिकासाठी काय फायदे, कोणत्या अवस्थेत द्यायला पाहिजे, किती प्रमाणात द्यायला पाहिजे, या सर्व गोष्टी पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ महत्त्वाचा शेवटपर्यंत बघा. आपण लगेच व्हिडिओला सुरू करू. आता सर्वात प्रथम आपण इथं पाहू शकतात की जवळपास 25 किलोचं जे पोटॅशियम ह्युमेट आहे फ्लेक्स फॉर्म मधलं ते आपण आणलेलं आहे. आता हे पोटॅशियम ह्युमेट जे आहे त्याच्यामध्ये पहिले आपण कंटेंट काय ते बघून घेऊ. याच्यामध्ये कंटेंट जवळपास 60 ते 70% ह्युमिक ऍसिड असतं. त्याच्यानंतर 3 ते 10% जे फल्विक ऍसिड आहे ते फल्विक ऍसिड असतं आणि त्याच्यानंतर जे 10 ते 15% जे पोटॅशियम आहे ते पोटॅशियम असतं. या तिन्ही यांचं मिश्रण बनवून हे आपल्याला जे पोटॅशियम ह्युमेट आहे ते उपलब्ध होतं. आता हे पोटॅशियम ह्युमेट जे ह्युमिक ऍसिड आहे त्याच्या तुलनेत कसं वेगळं आहे ते थोडक्यात पाहूयात आपण. जे ह्युमिक ऍसिड आहे ते एक नैसर्गिक रित्या आपल्याला कोळशाच्या खदानीतून काळपट रंगाचा पदार्थ निघतो, त्याच्यापासून ते एक्स्ट्रॅक्ट करून बनवलं जातं. ते ह्युमिक ऍसिड नॅचरल असतं. आणि हे जे पोटॅशियम ह्युमेट आहे, ह्युमिक ऍसिड तर आहेच यामध्ये, याच्या तुलनेत अजून 2 घटक याच्यामध्ये जास्त आहेत, जे की फल्विक ऍसिड आहे आणि पोटॅशियम आहे, जे की अतिशय म्हणजे आपल्याला फायद्याचे. हे 2 घटक सुद्धा पिकासाठी अतिशय उपयुक्त आहेत. आता हे ह्युमिक ऍसिड आपण समजा मागविलं मार्केटमधून तर हे पूर्णपणे वॉटर सोल्युबल आहे. त्याला बनवायचं कसं हे महत्वाचं आहे. आता काय करायचं, जर समजा 25 किलोची बॅग असेल तर त्याचं प्रमाण आहे 500 लिटर पाण्यामध्ये आपल्याला ते 25 किलो जे आपण बोलवले पोटॅशियम ह्युमेट ते पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेताना पाणी पहिले अर्ध टाकायचं, पूर्ण पाणी फिरवायचं, त्याचा पूर्णपणे भवरा झाला पाहिजे आणि नंतर ते पोटॅशियम ह्युमेट त्या पाण्यामध्ये टाकायचं आणि नंतर उरलेलं पाणी टाकायचं. आता हे झालं 25 किलोच्या बॅगेसाठी. पण तुम्हाला जर ज्यानुसार बनवायचंय त्यानुसार तुम्ही जर बनवलं, जितकं लागतंय तितकं आणि त्या पद्धतीनं जर वापरलं तर तुम्हाला जास्त त्याचा फायदा पाहायला मिळतोय. जसं लागतंय तसं बनवायचं. आता तुम्ही इथं पाहू शकता, मला सध्या 5 एकर केळीची बाग आहे, त्यासाठी सोडायचे तर मी फक्त 5 किलो जे पोटॅशियम ह्युमेट आहे हे 100 लिटर पाण्यामध्ये इथं मिक्स केलेले. याला आपण 10 घंटे ठेवणार आहोत आणि एकरी जवळपास 20 लिटर किंवा 10 ते 20 लिटर तुमचं जसं असं फळबाग असेल तर थोडं जास्त त्या पद्धतीनं आपण सोडणार आहोत. अशा पद्धतीने याचा वापर करायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे जे पोटॅशियम ह्युमेट आहे हे काम कसं करतं आणि याचे फायदे काय आपण ते थोडक्यात पाहूयात. ज्यावेळेस आपण मातीमध्ये जो असतो आपला तो ऋणभार असतो म्हणजे निगेटिव्ह चार्ज, आपण जे खतं टाकतो त्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो म्हणजे धनभार. मग आपण हे जर जी मातीमधली एक प्रॉपर्टी असते त्याला म्हणतात कटायन एक्सचेंज कॅपॅसिटी, म्हणजे जेवढेही आपले धनभार असणारे जेवढे न्यूट्रिएंट आहेत, कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, सल्फर असेल, त्यांना मातीमध्ये धरून ठेवण्याची, मुळांच्या कक्षेभोवती उपलब्ध करून देण्याची जी कॅपॅसिटी त्याला आपण कटायन एक्सचेंज कॅपॅसिटी असं म्हणतो. तर हे जे पोटॅशियम ह्युमेट आहे हे आपण सोडल्यानंतर जी कटायन एक्सचेंज कॅपॅसिटी ती सुद्धा आपल्याला जास्त पाहायला मिळते. जेवढा जास्त चार्ज मातीमध्ये प्रवाहात राहील तितके जास्त अन्नद्रव्याची उपलब्धता आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे हे कटायन एक्सचेंज कॅपॅसिटी वाढवायचं सुद्धा काम करतं. त्यानंतर महत्वाचं काम म्हणजे बॅक्टेरियल कॉलनी जी असते आपल्या मातीमध्ये, ती बॅक्टेरियल कॉलनीची संख्या वाढवण्याचं काम करतं. त्यामुळे हे अन्नद्रव्य जे आपण टाकतो ते सुद्धा पिकाला पूर्णपणे उपलब्ध जास्त होतात. हा सुद्धा त्याचा फायदा आहे. त्याच्यानंतर महत्वाचा फायदा म्हणजे जी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे, पाणी धरून ठेवण्याची क्षमता जमिनीची, ती सुद्धा वाढवण्याचं काम हे पोटॅशियम ह्युमेट करतं. हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर जी पांढरी मुळी, ती पांढरी मुळी वाढवण्याचं सुद्धा काम पोटॅशियम ह्युमेट करत असतं. हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर जे जर्मिनेशन पर्सेंटेज आहे म्हणजे बियाणं लावल्यानंतर त्याची जी उगवण क्षमता आहे तिला सुद्धा वाढवण्याचं काम करतं. त्याच्यानंतर जे न्यूट्रिशन अपटेक आहे म्हणजे आपण मातीत टाकलेले जे खत आहेत त्यांना उपलब्ध 50% कमीत कमी आपल्याला हे सोडल्याच्या नंतर त्याची उपलब्धता, अन्नद्रव्य उपलब्धता जास्त पाहायला मिळते. त्याच्यानंतर जे आपण मातीमध्ये टाकलेले जे हेवी मेटल आहेत, हे हेवी मेटल असतात जे की घातक आहेत, त्याचा सुद्धा दुष्परिणाम कमी करण्याचं काम हे पोटॅशियम ह्युमेट करतं. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे सेंद्रिय कर्ब जो असतो आपल्या मातीतला त्याला सुद्धा वाढवण्याचं काम हे पोटॅशियम ह्युमेट करत असतं. आणि याच्यामध्ये जे पोटॅशियम आहे ते सुद्धा पोटॅशियम पिकाला आपल्याला खूप फायदे असे देतं. त्याची क्वालिटी असेल, शायनिंग असेल, मालाची परिपक्वता असेल, साईज असेल, त्यामध्ये सुद्धा वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्युमिक ऍसिड पेक्षा हे जे पोटॅशियम ह्युमेट आहे हे स्वस्त आहे.
त्याच्यामुळे आपल्याला हे सोडलं तर याचा फायदा बी जास्त आहे, याची किंमत पण कमी, त्याच्यामुळे जास्त फायदा आपल्याला ह्याचा पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे हे पोटॅशियम ह्युमेट आणि ह्युमिक ऍसिड हे आपल्याला जास्त करून ड्रिपद्वारे रूट झोनमध्ये म्हणजे मुळांच्या कक्षभोवती सोडलं तर जास्त फायद्याचं मिळतं. याला जास्त करून पोटॅशियम ह्युमेट आपण फवारणीद्वारे त्याचा घेऊ शकतो, परंतु मुळाच्या कक्षभोवती सोडण्यासाठी आपण जर ड्रिपद्वारे सोडलं ह्युमिक ऍसिड असेल किंवा पोटॅशियम ह्युमेट असेल तर ह्याचा आपल्याला जास्त फायदा पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीनं जे पोटॅशियम ह्युमेट आहे याचा आपल्याला वापर करायचा आहे. त्याचे असंख्य असे आपल्याला फायदे आहेत. तर तुम्ही याचा वापर करा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला लगेच इथं कमेंटमध्ये सांगा, आपण त्याच्यावर काही उत्तर आहे का पाहूयात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पाठवा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी कृषी मित्र आनंद जे यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओ नवीन संकल्पनेसह. तोपर्यंत धन्यवाद.